नमस्कार. मी पद्माकर अनंतराव चव्हाण, राहणार झरी. माझी अनंत गोपाळ गोशाळा आहे. मी 2014 पासून गोशाळा सुरू केली. माझी गोशाळा सुरुवातीला एक गाय होती माझ्याकडे. आम्ही देवलापार येथे जाऊन आम्ही दोघांनी नवरा बायकोनी ट्रेनिंग घेतली गोशाळेसाठी. तिथे गोविज्ञान केंद्र आहे देवलापारला. आणि गाईपासून काय काय करता येईल आणि गाईचं अर्थशास्त्र आम्ही समजून घेतलं आणि आम्ही एक डेमो तयार केला. त्या डेमोमध्ये असं आहे की एक गाईवर एक कुटुंब जगू शकतं. 4 माणसाचं कुटुंब असलेलं एक गाईपासून जे प्रोडक्ट तयार करायचे आपण, त्यामध्ये मंजन आहे, धूप आहे, साबण आहे, छोट्या गौऱ्या आहेत. नंतर आता आम्ही तर पुढे गणपती वाढवले, नंतर दिवे केले आम्ही त्याचे. अशा प्रकारे जर आपण गाईपासून केलं तर गाईला आपण सांभाळण्यापेक्षा गाय आपल्याला सांभाळते, आपल्याला सांभाळण्याचा आपल्याला हे होतं, अनुभव येतो. आणि आपण गाईला सांभाळू शकत नाही तर गाय आपल्याला सांभाळते, हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे आमचं म्हणणे प्रत्येकाने एक एक गाय सांभाळावी. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपली कृषीचा बॅकबोन जो आहे तो गायच आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाय सांभाळून जे बैल वगैरे त्यावर कृषी केली तर ती ऑर्गॅनिक पण होईल आणि आपल्याला खायला पण चांगलं मिळेल आणि आपण रोगमुक्त पण राहू. त्यासाठी गाय ही आवश्यक आहे. मला इथे आवर्जून सांगावं वाटतं की प्रत्येकाने गाय सांभाळावी. गोशाळा होऊ नये. गोशाळामध्ये गाईचं पूर्ण पोषण होत नसतं. त्यामुळे प्रत्येकाने गाय सांभाळून आपला जे आपले 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ते आपण गायीपासून सिद्ध करू शकतो किंवा ते मिळवू शकतो आपण. तर ते कसं की आपण जर गाय सांभाळली तर आपण धर्माचं काम करतो, हे एक आपला पुरुषार्थ पूर्ण होतो. नंबर 2ला आहे अर्थ. आपण त्यापासून जे बाय प्रोडक्ट बनवले त्यापासून आपल्याला अर्थ मिळतं आणि जो पैसा मिळाला त्या पैशातून आपण ज्या आपल्या कामना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकतो. आणि आपण धर्म, अर्थ, काम या तिन्ही गोष्टी मिळाल्यामुळे आपण एक समाधानी पावतो आणि आपण त्या मोक्षाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मोकळा होतो. त्यामुळे मला हे सांगायचं की गायीमुळे आपण आपले 4 जे धर्म आहेत ते आपण पुरुषार्थ आहेत ते पूर्ण करू शकतो. एवढं मला सांगायला तर आनंद होतो की मी या सगळ्यातून सगळं करत आहे आणि यातून आपलं उदरनिर्वाह करत आहे. गाय हे प्राणी नसून ही आपली माता आहे. आपण तिला गोमाता मानतो आणि आता सध्या आहे की राष्ट्राची माता पण ती सुरू आहे प्रयत्नांनी. आणि त्याचं महत्त्व असं आहे की असा जीव आहे की त्या जीवाला की बाबा सूर्यकेतू नाडी आहे. ज्या सूर्यकेतू नाडीमधून सूर्याचे जे प्रकाश किरण निघतात ते पूर्ण ऑब्झर्व करते, तिच्या ती दुधामध्ये येते. त्यामुळे त्या किरणाचं जे हे आपल्याला मिळतं त्यामुळे आपली ताकद वाढते आणि आपण जे निरोगी राहतो त्या ह्या गायीमुळे राहू शकतो. आणि गायीमध्ये एवढी ताकद आहे की तो कुठल्याही रोगावर की आजारावर बरं करू शकते. तिचं गोमूत्र आणि दूध हे फार महत्त्वाचं आहे. आपण जर गोमूत्र जर रोज पिलं तर कुठलाच आपला पोटाचा आजार राहत नाही. तसंच आपण जर गोमूत्र अर्क काढला त्याचा तर ते सुद्धा इफेक्टिव्ह आहे. नंतर दुधापासून अनेक पदार्थ करून आपण खाऊ शकतो. आणि तूप जर आपण एखाद्याला झोप लागत नसेल तर ते तुपाचे 2 थेंब जर नाकात टाकले त्याला शांत झोप लागते, झोपेची गोळी घ्यायचं काम नाही. तशी ही गाय ही आपल्याला निरोगीसाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे गायीविषयी सांगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण सांगू शकणार नाही एवढी तिची महती आहे. आपण जर त्या गायीचे जे शेण आणि गोमूत्रापासून जर बाय प्रोडक्ट सुरू केले तर आपला भरपूर बिझनेस आहे की आपण जर गोमूत्र पकडलं आणि त्याचा अर्क काढला तर तो अर्क आपल्याला 200-300 रुपये लिटर चाललेला आहे. तो अर्क की जो आपला तर वेस्टेज आहे त्याचे आपण पैसे करू शकतो. तसंच आपण जे शेण आहे, शेणापासून धूप कांडी तयार करून किंवा गौरी करून धूप जर आपण प्रत्येकाने जर वापरले तर धूपाचे पण आपल्या घरात खूप प्रकारचे आहेत. एरवी आपण केमिकल धूप वापरतो त्यामुळे आपला दमा, खोकला वगैरे होऊ शकतो. पण याच्याने आपलं वातावरण शुद्ध होतं. आणि गाईचं शेण असं एक आहे की त्यातून तो कार्बन कधीच फेकत नाही जळाल्यानंतर, ते सतत ऑक्सिजन देतं. त्यामुळं गाईचं शेणापासून ऑक्सिजन वाढतो. जर शेण असं त्यावेळेस वाढतो, पुन्हा जाळलं तर पुन्हा आणखी वाढतो आणि पुन्हा तिथे राग झाल्यानंतर पुन्हा त्याचं ऑक्सिजन वाढतं. हे प्रमाण वाढत जातं. आणि तेच आपण जर राखाचं 1 चिमूट जर पाणी टाकलं तर पाणी सुद्धा आपलं शुद्ध होतं, प्युअर होतं आणि ते पाणी पिल्यानंतर आपल्याला कुठलाही रोग राहत नाही. आता आपल्याकडे झालं की आपण आता काय करतो की सगळं सिमेंट जंगल झालेलं आहे. सिमेंट जंगलमध्ये आपण घरं इतके पॉश करतोय, हे संगमरवर लावतोय, आपण सगळं लावतोय आपण, ते ठीक आहे. पण जेव्हा आपल्याकडे एखादी एनर्जी येते, आपण म्हणतो वाईट नजर लागली किंवा काही लागली, तर ती वाईट नजर दगड सुद्धा पडू शकते अशी असती. तर ती पहिले काय व्हायची की आपल्या भिंतीवर पडून ते रिफ्लेक्ट होऊन चोपडा असल्यामुळे ते आपल्याकडे येते, आपल्या अंगावर येते ती वाईट नजर. आणि पहिल्या मातीच्या भिंती असल्यामुळे किंवा शेणगोमूत्र त्याला लावलेलं असल्यामुळे ते ऑब्झर्व करायचे वाईट नजर. त्यामुळे आपल्यावर जे आपल्या शरीराला जो आजार व्हायचा तो आपल्याला त्यावेळेस होत नव्हता. आणि आता तो कसा होतो, डायरेक्ट आपल्या अंगावर येतो रिफ्लेक्ट होऊन. काही जण आता नाही का शेण गोमूत्राचे सुद्धा आता भिंतीला लेपन करतायत.
किंवा आता वैदिक प्लॅस्टर म्हणाले ते त्यामध्ये शेण आणि गोमूत्रच आहे, ते जर लावलं तर आपल्या घरातली एनर्जी वाढण्याचा प्रयत्न आहे आणि वाईट एनर्जी कमी होण्याची त्यांनी हे दाखवलेलं आहे, म्हणजे प्रयत्न केले त्यांनी की वाईट एनर्जी कमी होऊन पॉझिटिव्ह एनर्जी वाढावी. तसं मी गाईच्या बाबतीत फार शून्य होतो, त्याला मला काहीच माहीत नव्हतं. पण मी एक आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर मला एक शरीरातला एक घटक माझ्या तयार होत नव्हता. तर मला डॉक्टर सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खा. तर मी म्हणलं बा मी माळकरी असं नॉनव्हेज खाऊ शकत नाही. तर मग त्यांनी मला काही गोळ्या दिल्या त्याबद्दल. पण ते म्हणे मी म्हणलं असं काय खाल्ल्यानंतर काय म्हणजे कमी होते म्हणे तुम्ही ॲनिमल प्रोडक्ट घ्या. तर मी म्हणलं ॲनिमल प्रोडक्टमध्ये काय येऊ शकतं? दूध येतं गाईचं. मी गाईचं दूध 15 दिवस घेतलं तर 15 दिवसात मला एवढं फरक पडला की मी हे झालो, म्हणजे एकदम रिलीफ झालो माझं आजार. तर मग मी गाईचं लिटरेचर वाचलं. नंतर मग मी त्या गाईवर थोडं सर्च केलं आणि मलाही गाईविषयी प्रेम वाढायला लागलं आणि मी ठरलं की बाबा एक गाय घ्यायची. तर मग आता परभणीत मला ते शक्य नव्हतं गाय घेणं. तर मग मी म्हणलं आपल्या गावाकडे जाऊन आपण गाय सांभाळू. म्हणून मी सुरुवात तिथून केली की बाबा एक गाय घ्यायची आणि सुरुवात करायची. त्यावेळेस माझ्या डोक्यात गाय गोशाळा वगैरे काही नव्हतं, फक्त आमच्यासाठी गाय सांभाळायची होती. पण पुढे त्याच गायी वाढत गेल्या, माझ्या एका गायीपासून अनेक गायी झाल्या. आम्ही जेव्हा एक गाय सांभाळायला लागलो तेव्हा त्याचं शेण आणि गोमूत्राविषयी आम्हाला काहीतरी करायची इच्छा होती. मग आमचे एक मित्र होते, त्यांनी आम्हाला एक साचा दिला, तुम्ही छोटे आम्हाला बिस्किट तयार करून द्या. आणि आम्ही ते बिस्किट तयार केले. बिस्किटाला खूप मागणी वाढली. आमच्या जसं गाई वाढत आमच्या बिस्किटाचं प्रमाणही वाढलं आणि आम्हाला बिस्किटापासून चांगल्यापैकी अर्थार्जन व्हायला लागलं. तर मग आता पुढे प्रश्न पडला एवढ्या काही सांभाळायचं कशा? मग आम्ही गुरखी लावला. गुरखी म्हणजे माणसं भेटत होते, आम्ही त्याला गड्याचा रोज देऊन गुरखी लावला आणि गुरखी सुद्धा आम्ही आता छानपैकी भेटलेला आहे आम्हाला. आणि आता आम्हाला असं वाटतं की आणखीन वाढवावं आपण गाई आणि त्यापासून बाय प्रोडक्ट करून आता आमचा खर्च आहे ते आमची गोशाळा स्वयंचलित आहे आता, की आम्हाला घरून कुठलाही खर्च लागत नाही. आज जो काही येतो तो त्या बाय प्रोडक्ट मधूनच येतो आणि आम्ही तोच त्याच्यापासून चारा घेतो, गड्याचं म्हणजे गुरख्याचं भागवतो आणि आम्ही आता गणपती करतो. गणपतीमध्ये पण आम्ही शेण वापरतो, शेणाचं पावडर घेतो. 80% पावडर असतं, 20% माती असते आणि गवारगम असते थोडाफार आणि त्याप्रमाणे ते मिक्स करून आम्ही गणपती तयार करतो. आणि गणपतीला चांगल्यापैकी मागणी आहे आणि तो पर्यावरणपूरक असल्यामुळे लोकांना आवडायला लागलेला आहे आणि POPला बंदी आलेलीच आहे. फक्त आता त्याचा कालावधी वाढलेला आहे की बाबा 1-2 वर्ष आणखी चालेल. तो एक दिवस त्यांना गाईकडे यावंच लागणार आहे. त्यामुळे आता आम्ही सुरुवात केली आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतामधून बऱ्याच ठिकाणी गणपती सुरू झालेले आहेत. गाईचे प्रोडक्ट आम्ही बाय प्रोडक्ट करायला सुरू केले, पण आता समस्या की आम्ही दोघं करायची किती, आम्हाला लिमिट्स आले आम्हाला, म्हणजे आम्ही किती करणार. आम्ही जेव्हा सुरू केले किंवा कोणी मिळतं का तर 1-2 दिवस येतात प्रत्येक जण आणि म्हणतात किचकट काम नको आम्हाला, पण ते शेतातलं काम सोपं म्हणून आम्ही तेवढ्याच रोज दिवस सुद्धा आमच्याकडे कोणी यायला तयार नाही. मग आम्ही काही मशिनरी घ्यायला सुरुवात केली. मग बल्वरायझर घेतलं, मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी बल्वरायझरने घेतलं. नंतर धूपला हातानं करायला वेळ लागतो, आम्ही धूप मशीन घेतली. आणि आता थोडं मशिनरी आहे, पण माणसांचा प्रॉब्लेम आहे. आपण म्हणतो बेकारी आहे, पण बेकारी नसून माणसाची इच्छा नाही आहे करण्याची, हे आम्हाला इथं सांगावं असं वाटतं. आमची गोशाळा पाहण्यासाठी बरेच जण येतात. त्याच्यामध्ये म्हणजे पाळेकर सर येऊन गेले आमच्याकडे. तसंच आमच्याकडे हायकोर्ट जज अंबादास जोशी सर आले होते. त्यांनी आम्हाला बरंच गाईड केलं, धूपमध्ये काय काय टाकावं वगैरे. त्यांनाही बरंच नॉलेज आहे, त्यांनाही आवडलं. त्यांनी गणपती घेतले आमच्याकडून. तसं त्यांनी त्याच्या मुलीला पण सांगितलं नागपूरवाल्या की बाबा गणपती छान आहेत. त्या नागपूरवाली मुलगी पण आमच्याकडून गणपती घेते. आणि सध्या ते हायकोर्ट जज निवृत्त होऊ नये, ते आता गोव्याचे लोकपाल आहेत ते. आणि त्यांनी आम्हाला गायडन्स केला आणि सांगितलं की खूप छान उपक्रम आहे तुमचा आणि तो असा वाढवावा आणि यातून तुमच्यातून बऱ्याच जणांनी प्रेरणा घ्यावी म्हणून त्यांनी त्यांचा अभिप्राय पण दिलेला आहे. आमचे छोट्या ज्या गौऱ्या आहेत बिस्किट जे आम्ही म्हणतो त्याला, आम्ही ते पॅकिंग करून विकतो. आमचं असं सुरू झालं तर आमच्या मॅडम भेटले आम्हाला, जिल्हा परिषद आहेत सर्व्हिसला, आणि त्यांनी सांगितलं तुमच्या बिस्किटचा खूप मोठा अनुभव आम्हाला आलेला आहे. आम्ही म्हणलं काय अनुभव आहे तुमचा? तर त्यांनी सांगितलं की आमचे मिस्टर खूप बिमार पडले म्हणे आणि ते निगेटिव्ह झाले होते पूर्ण, की आता माझं काही खरं नाही, माझं पुढे काय होईल काय नाही असं ते बोलत होते. तर त्यांना सांगितलं की गौरी समोर लावावी तिथं त्याच्या ओशाला. तर मग त्यांनी ते सुरू केलं. तर 1-2 महिन्यात त्यांना असं वाटलं की थोडं बरं वाटायलंय. आता ते थोडे पॉझिटिव्ह मध्ये येऊ लागले होते आणि त्या गौरीच्या ऑक्सिजनमुळे त्यांचा निगेटिव्हिटी कमी होऊन त्याची पॉझिटिव्हिटी वाढली आणि त्यांच्या बॉडीला रिस्पॉन्स भेटत गेला. असं त्यांचा अनुभव ऐकून आम्हाला सुद्धा वेगळं वाटलं आणि आम्ही सुद्धा मग गौरीवर जास्त प्रेम करायला लागलो आणि गौऱ्या आम्ही वाढवायला सुरुवात केली. आता आमच्याकडे स्टॉक एवढा मोठा आहे की आम्ही गौऱ्या सगळ्यांना देऊ शकतो एवढा आहे आणि आमच्या एक महिन्याला आम्ही 10-1 हजाराच्या गौऱ्या विकतो. शेणाचे जे बाय प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही गणपती करतोच, त्याबरोबर आणखी वाल गणपती पण आमच्याकडे आहे किंवा भिंती लावण्यासाठी गणपती आहे. बाबा आल्या प्रथम दर्शन तो गणपती दिसावा. आणि त्याबद्दल 2 शुभ लाभ पण आहेत की जी एनर्जी आपल्याकडे वाईट एनर्जी ओढून घेतील आणि आपल्या घराला पॉझिटिव्ह एनर्जी देतील, अशी आम्ही ती व्यवस्था केलेली आहे. आणि तसंच आम्ही जे आहे पे स्टँड पण केलेलं आहे त्याचं,
नंतर किचनमध्ये आता आपल्याकडे ज्या मार्बल फरच्या आहेत त्या फरच्यावर लेडीजचे पायांसाठी खूप त्रास होते म्हणून आम्ही काय केलं एक पाट पण केलेला आहे. त्या पाटावर जर उभं राहून त्या लेडीजनं स्वयंपाक केला तर तिच्या जे पाय दुखण्याचे किंवा टाचांचे आजारसुद्धा कमी होऊ शकतात, असा आमचा हा प्रयत्न आहे. आणि गाईपासून आपण खूप काही करू शकतो. आम्ही एक जपमाळा पण केली की ज्या जपमाळेने आपल्या बोटातली एनर्जी वाढून आपली आपण जे काम करतोय ते कामात आपल्या आणखीन एनर्जी असेल आम्ही एक जपमाळ पण तयार केलेली आहे. तसंच आपल्या आणखीन जे मोबाईलमध्ये चिप आहेत हे अँटी रेडिएशनचे, त्या पण चिप आमच्याकडे मी सध्या तयार नाही, पण माझ्याकडे ते पण प्लॅन आहे पुढे करण्याचा, की त्या चिप पण आपण तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण गाईच्या शेणापासून खूप काही करू शकतो. आता आमच्या दिल्लीच्या एका मित्राने तर ते देवघरसुद्धा गाईचं केलेलं आहे. नंतर जे आपला लग्नातला मंडप असतो तो पण त्यांनी गाईच्या शेणाच्या याच्या हे केल्या प्लेट केल्या आणि त्या प्लेटपासून कट करून त्याने त्या हे केलेल्या आहेत की मंडप तयार केलेला आहे. असं म्हणजे आपल्या प्लाऊडसारखं आपण त्याचं काही पण करू शकतो. तरच आमच्या एका नागपूरच्या भगिनीने त्या एक गोल गौऱ्या करून त्यावर पेंटिंग काढून घरामध्ये एक वॉल पीस टाईप मस्त छान केलेला आहे. नंतर एका पुण्याच्या भगिनीने आमच्या जे पडदे असतात त्या पडद्याला छोटे छोटे बिस्किट टाईप गोल त्यावर ओम वगैरे काढून त्यांनी ते असे पडदे पण केले आहेत मनी वगैरे होऊन. त्यामुळे गाईच्या शेणापासून खूप बाय प्रोडक्ट खूप करू शकतो आपण आणि खूप इन्कम करू शकतो. फक्त त्यात इंटरेस्टिंग माणूस पाहिजे. नमस्कार, माझं नाव वैशाली पद्माकर चव्हाण. आम्ही अनंत गोपाळ गोशाळेची संचालिका आहे. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला एक गाईपासून सुरुवात केली. तेव्हा त्या गाईचं म्हणजे गाईचं महत्त्व कळालं. तेव्हा एक गाय घेतली आणि तेव्हा दुधाचंच महत्त्व माहीत होतं मला फक्त. नंतर मग आता वेळ होता आणि शेणाचं काय करणार. मग एक जण म्हणले तुम्ही आम्हाला बिस्किट करून देता का. मग मी ते केले. तर त्यानंतर त्याच्यापासून म्हणजे ते मार्केटलाही गेले तर चांगला फायदा झाला त्याचा. आणि वेळ असल्यामुळे मलाही त्याची आवड झाली आणि मी ते करायला लागले की माझ्या हाताला सुरुवातीला क्रॅश गेले, म्हणजे उष्णता बाहेर आली त्यापासून. मग करत राहिल्यानं एक 10 दिवसांनी म्हणा 15 दिवसांनी ते क्रॅश जाऊन पूर्ण हात चांगले झाले. मग त्याचा एक मला अनुभव आला की यातून उष्णता आपली जाऊ शकते शरीरातली शेणापासून. तो एक आणि शेणाचा फायदा आहे आपण जर ते वापर केला त्याचा तर. मग असं करत करत आम्ही बरेच बाय प्रोडक्ट तयार करायला सुरुवात केली. आम्ही देवलापारला गेलो होतो. तिथे आम्ही 5 दिवसाची ट्रेनिंग घेतली. तिथे आम्हाला काही प्रोडक्ट शिकवले त्यांनी. मग त्या येऊन आम्ही इथं केले. त्यापासून मंजन धूप वगैरे आम्ही केले. तर मंजन पण आमचं छान झालं. लोकांची फीडबॅकही आली त्यासाठी की त्यांचे दाताचे प्रॉब्लेम होते ते कमी झाले. मग आम्हाला आणखीन छान वाटायला लागलं की आपण जे करतोय त्याचा फायदा व्हायला लागलाय लोकांना. एक आपलं समाजकार्य चांगलं चालू आहे. मग एका गाईपासून आणखीन त्याच्या गाई वाढत गेल्या. आता आमच्याकडे 10 गाई झालेल्या आहेत. मग जशी लोकांची मागणी येईल तसं आम्ही सुरुवात केली. पण दोघंच करतो, दुसरं कोणी भेटत नाही करायला. मग आता त्यातूनच आम्ही मशीन वगैरे घ्यायला सुरुवात केली. त्यातलंच घ्यायचं आणि त्यातच म्हणजे त्यातून आपण वर्क करायचं, ते प्रोडक्ट करायचे, ते मार्केटला न्यायचे आणि ते आलेल्यातलं त्यांनाच लावायचं. म्हणजे असं आपली स्वयंचलित चालू आहे गोशाळा. आपण कोणाचं अनुदान नाही किंवा आपलं रजिस्ट्रेशन नाही आहे. मग आता काही लोकांनी म्हणजे त्याला काहीतरी नाव द्या. काय नाव देणार. मग स्वामिनी गृहोद्योग म्हणून नाव दिलं त्याला. मग आणि प्रोडक्टला गौरी म्हणून दिलं, गौरी प्रोडक्ट. असं करत ते आता एक प्रोडक्ट वाढले त्या. आणि खरं सांगायचं म्हणलं तर आपल्या डोक्यात अनेक विचार असतात, प्रॉब्लेम्स असतात, घरचे काय आपण विचार करतो. मग मी जेव्हा ते करत बसते पहिल्या गौरीपासून मी विचार करते, पण जेव्हा आपण शेवटला येते त्यावेळेला ते पूर्ण विचार संपलेले असतात. त्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की नाही व्यवस्थित आहे सगळं, चलावं. मला आणखीन एक गोष्ट सांगायला आनंद होतो. ही जे आम्ही 2014 पासून सुरू केलेली आमचं सेवा आहे त्याची छत्रपती संभाजीनगरची एक टीम मिळून त्यांनी आमचं काम पाहिलं आणि त्यांनी आम्हाला 2023 मध्ये त्यांनी आमच्या कामाला प्रोत्साहन म्हणून आम्हाला अवॉर्ड दिलं, आदर्श गोपालक म्हणून. तर फार छान वाटलं. ते आणखीन प्रोत्साहन मिळालं की लोकांनी याची नोंद घेतली त्यांनी आमची की काम तुमचं छान आहे वगैरे म्हणून. आणि तिथे बोलवून त्यांनी आमचा सत्कार वगैरे केला. आम्हाला एक मानचिन्ह दिलं, दोघांना बोलवलं तिथे. खूप छान वाटलं. त्यांनी आमची प्रशंसा केली की तुम्ही हे काम असं चालू ठेवा म्हणून. या कामासाठी आणखीन आता बळ मिळालं ते करायला. हे सांगायला तर थोडं बरं वाटते की 10 वर्षाचं समजा फळ मिळालं ते आम्हाला.